शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आपला मार्केटचा वार होता. थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की भाजीपाल्याचे अपडेटसुद्धा आपण देत आहोत. आता हे अपडेट काही रोज नसणार आहेत, पण सध्या आपला माल भरपूर प्रमाणामध्ये चालू आहे. त्यामुळे मार्केट शक्यतो बऱ्यापैकी आठवड्यातून 2 ते 3 दिवस आपण मार्केट करतो. त्यामुळे मार्केटच्याही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे, की मार्केटनुसार व्हेरिएशन हे असू शकतं. म्हणजे ह्या मार्केटचा दर काही सगळ्याकडे फायनल नसतो. काही ठिकाणी 10-20 रुपये जास्त असतो, काही ठिकाणी कमी असू शकतो. फक्त तुमच्यापर्यंत भाव पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतोय. तर अशा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच आज आपला टोमॅटो साधारण 8 कॅरेट आपण आणले होते. ॲक्च्युली माल होता 10 कॅरेट, पण छोटा माल असल्यामुळं आपण तो घरीच जनावरांना ठेवला आणि बाकी 8 कॅरेट आपण त्याच्यामध्ये आणला होता. तर आता याच्यामध्ये आपले जे वक्कल होते, हे 3 वक्कल होते. एक सुपर माल, ज्याच्यामध्ये म्हणजे खूप सुपरही नाही, म्हणजे खूप म्हणजे आहे तो सुपरच, पण तो थोडासा मिक्सिंग होता. जसं आपण रेग्युलरमध्ये जी निवड करतो ती निवड. खूप टॉप माल त्याच्यामध्ये म्हणजे सगळा एक साईज नव्हता, मिक्स होता. परंतु तरीसुद्धा ताकंडीचा वापर असल्यामुळं त्या मालाला चकाकी ही अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होती. परिणामी रेट आपल्याला टॉपमध्ये मिळाला आहे. तर टोमॅटोचं सांगायचं झालं तर सगळ्यात एक नंबरचा दर आहे ₹301 कॅरेट, जो आपल्याला 4 कॅरेटला आपल्याला दर मिळाला आहे. पहिल्या 1 नंबरच्या वक्कलसाठी. 2 नंबरचा वक्कल, ज्याच्यामध्ये आपण गावरान सेगमेंटमधला 6 सेगमेंटचा जो वाण आहे, तो सागर सीडचा वाण होता, पुष्पा. तर त्या वाणासाठी आपल्याला जो दर आहे हा मिळाला आहे साधारण ₹251. आणि तिसरं जे वक्कल होतं तर हे फक्त लाल टोमॅटो होता, तर त्या लाल टोमॅटोसाठी आपल्याला मिळाला आहे साधारण ₹150 रेट. आता हा झाला आपला रेग्युलर टोमॅटोचा रेट. आता याच्या पलीकडे मिरची जी आहे साधारण ₹40 लवंगी मिरची चालू आहे, हिरवी मिरची तिखट. कारलं जे आहे साधारण ₹20 प्रति किलो चालू आहे. भोपळा ₹10 नग चालू आहे. त्याच्यानंतर गवार जे आहे, गवार अतिशय कमी रेट आहे, ₹20 किलो. अ, आवक जास्त आहे त्यामुळे. ज्या ठिकाणी आवक कमी आहे त्या ठिकाणी रेट आणखी याच्यामध्ये वाढू शकतो. दोडकं जे आहे साधारण ₹15 ते ₹20 किलो चालू आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर आंबा सध्या केशर चालू झाला आहे काही शेतकऱ्यांचा, ₹85 प्रति किलो जागेवर आहे म्हणजे मार्केटमध्ये. त्यानंतर बाकी बरेचसे रेट आहेत. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती कोणती पिकं ही फोकस केली पाहिजेत, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकतो. आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी फ्लावर आहे, तर फ्लावर साधारण ₹200 बॅग चालू आहे. ₹100 पासून ₹200 पर्यंत चांगला प्रतीचा जर असेल तर ₹200 साधारण. ₹200 म्हटल्यावर एक साधारणतः ₹15 ते ₹16 प्रति नग एवढं पडतो. कोबी सध्या मार्केटला दिसतच नाही, कारण आवकच एवढी झाली की शेतकऱ्यांनी घरी चारणं चांगलं समजलंय. अशा पद्धतीचे रेट सध्या चालू आहेत. आता हे मार्केटनुसार आहे पहा. याच्यामध्ये मी काही खूप वाढीव सांगत नाहीये किंवा खूप कमी सांगत नाहीये. जो रेट आहे तो मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक मार्केटमध्ये काही मालाची आवक जास्त असते. ज्या मार्केटमध्ये आवक वाढणार त्या मार्केटमध्ये रेट पडणार, आणि ज्या मार्केटमध्ये आवक अजिबात नसेल त्या मार्केटमध्ये रेट वाढणार. हे साहजिक आहे. आंबा एकाच ठिकाणी आहे तर ₹85 किलो आहे. अजून महिन्यानंतर ₹40 किलोनी सुद्धा कोणी घेणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. म्हणजे मार्केट व्हेरिएशन सांगतो की त्या पद्धतीनं होणार आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये आणखी कोणती पिकं मी फोकस करावी, ज्याचे रेट तुम्हाला समजले पाहिजेत, हे कमेंट करून मला सांगा. त्याच्यावर मग आपण पुढच्या वेळी साधारण आठवड्यातून 2 दिवस हे तुम्हाला बाजार पाहायला मिळतीलच. तर एवढा मी प्रयत्न 100% करेल आणि बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद.